सेल्स मॅनेजर म्हणून काम करतोय. तिथे एक एसओ म्हणून आशिष पांडेला मी अपॉइंट केलं. तुम्ही आशिष पांडेला अपॉइंट केलं? त्यानं. तुम्ही मराठी आहात? हो मराठी आहे. पण मग तुम्ही आशिष पांडे मराठी माणूस नाही भेटला? नाही, कसं झालं याच्या अगोदर तू माझ्यावर काम केलं, व्यवस्थित काम केलं. पण मी काय म्हणतो, मराठी माणसाला का नाही ठेवत आम्हाला? भरपूर ट्राय केलं पण मिळाले नाही. असं कसं म्हणतात? कॉन्टॅक्ट मध्ये होता. तुम्ही कोल्हापूरचे? हो. आणि तुम्हाला मुंबईसाठी माणूस पाहिजे? मुंबईसाठी. आणि मुंबईसाठी तुम्हाला मराठी माणूस नाही मिळाला. काय ट्राय केलं त्यांच्याकडून. कोणतं काम होतं? अगरबत्ती विकण्यासाठी त्याला घेतलं. मराठी माणूस कोणता तयार नव्हता? काय इंटरव्ह्यू घेतले तुम्ही? हो घेतले. किती जणांचे इंटरव्ह्यू घेतले? 4-5 जण मुंबईतल्या. अगरबत्ती म्हणजे काय? अगरबत्ती विकायची? जरा प्लीज शांत बसा सगळ्यांनी. अगरबत्ती विकण्याचं काम कोणती कंपनी? ऑरेंज अरोमा म्हणून आहे गुजरातची. ऑरेंज अरोमा कोल्हापूरला डेपो आहे त्याचा. कोल्हापूरला डेपो. पगार किती देणार होता त्याला? 30,000 दिलेला. 30,000 रुपये पगार देणार होता? दिलेला आहे. म्हणजे ऑफर होती ना 30,000ची? ती कोणत्याही मराठी मुलांनी ऍक्सेप्ट नाही केलं? दादरला केलं, पनवेलला केलं. मग मुलं कोण आली त्याच्यामध्ये? आले नाही. मग ज्याला नोकरी मिळाली असे किती इंटरव्ह्यू घेतले तुम्ही? 3 घेतलेली. आले नाही 3. सायकल अगरबत्तीमध्ये काम करत होता, तो आला नाही. कोयाज मध्ये काम करत होता, तो आला नाही. पांडे नावाचा व्यक्ती आला, त्याला तुम्ही जॉब दिला. आता पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर हे 6 डिस्ट्रीब्युटर त्यांना अपॉइंट केले. हे 6 डिस्ट्रीब्युटर त्यांना अपॉइंट केले. त्यांचे बिल आहेत, त्याचे आम्ही जोपर्यंत आमच्याकडे होतं तोपर्यंत पेमेंट त्याला दिला, आम्ही सॅलरी पण दिली. त्याने यांच्याकडनं पेमेंट वगैरे घेतलं असं काय प्रकार आहे का? हो, त्याच्याकडनं माल पण उचलला आणि पेमेंट नाही दिलं. असं फ्रॉड केलं का? फ्रॉड केलं. आणि त्याच्या घरी गेलं. मला सांगा, त्याच्या घरी गेलं तरी तो त्यातनं सगळी गोळा करून. काय म्हणतो, फ्रॉड केला की नाही? म्हणजे ज्याला तुम्ही ठेवलं त्याने फ्रॉड केला बाकीच्यांकडनं, आणि मराठी मुलांनी जॉब नाकारला. पगार जरा जास्त दिला असतात, मराठी मुलांना पगार जर जास्त दिला असतात तर एखादी मराठी मुलांनी कामं केलं असतं. हे लोकांनी काय केलं? हे लोक काय करतात, पगार कमी असेल काम करतात, नंतर मग फ्रॉड करतात आणि निघून जातात. ऍक्च्युली 20,000 पगार देतो, पण 30,000 ऑफर केली मी. जास्त त्याला पण तेवढंच देतो. त्यांना पण तेवढी. तुम्ही घरचा थोडी देताय पगार, तुम्ही कंपनीकडनं देताय ना घेऊन. मग तुम्ही असं आपल्या मराठी मुलांना पगार जास्त केलं असतं. पश्चिम महाराष्ट्राला आहे 30 मुलं मराठी सगळी व्यवस्थित करतात. काही मुलं आला मराठी मुलं आपली विश्वासू असतात सगळे आहेत. तुम्ही बाहेरच्या कोणाला जर जॉब देणार ते काहीतरी करून जाणार. कोणता एक कंपनीत ह्याच्या अगोदरच्या कंपनीत माझ्यावर काम केलं. याने काय केलं, सगळ्यांकडनं माल उचललाय, काही जणांच्या पैसे उचललाय आणि तुम्हाला दिला नाही. तिथल्या शाखेतून मी गेलो. संदीप पाटील आहेत ना म्हणून असले, त्यांना पण एक गोष्ट सांगितलेली. ते म्हटले कोणाला सांगा, मला काय फरक पडत नाही, हा बसून करतो. कोण? हा आशिष पांडे. आणि त्याच्या घरी गेल्यानंतर नाही मग मला काय फरक पडत नाही असं कोण बोलला? आशिष पांडे. कोणाला बोलला? मलाच बोलला. मी त्याच्या घरी कुठे गेला होता? मग काय त्याच्या घरातले सगळी लोक, त्यांची गल्ली आहे, ती सगळी माझ्या अंगावर आली. आम्ही 4-5 जण गेलो. परत मला एकट्याला बोलवत होते. एकट्याला गेले की माझ्या जीवाला जातो. आणि ह्यांचे चेक सगळ्यांचे बॉन्ड्स झालेले, जी बिल आहेत ना हे पार्ट्यांचे चेक सगळे बॉन्ड्स झालेले. आता मला सांगा, तुम्ही कंपनीचे ओनर आहात का? नाही, तुम्ही कंपनीचे ओनर नाही, मी एम्प्लॉई आहे. मला एक सांगा, तुम्ही त्याला कामावर ठेवलं, पगार कोण देत होतं? कंपनी देत. मग हा विषय कोणाचा झाला? तुमचा वैयक्तिक विषय आहे का हा? कंपनी म्हणते तुम्ही आपण केलं तर तुम्ही. आपण केलं तर कोणासाठी केलं? कंपनीसाठी केलं. हा विषय तुमचा नाहीये मुळात. तुम्ही कामावर ठेवलं, स्वतःच्या घरचा पगार देत नाही. कंपनीसाठी तुम्ही एम्प्लॉई आहात आणि एम्प्लॉई म्हणून तुम्ही त्याला अपॉइंट केलेलं आहे. तर कंपनीच्या मालकाला माझ्याकडे यायला सांगा, कारण मी काय इथे रिकव्हरी करायला बसलेलो नाही. बरोबर आहे, पगार असता तर मी काढला असता. तुमचं आणि तुमच्या कंपनीचा एखादा पगार हे काम मी ह्यासाठी नाही करणार, कारण हे तुमचं वैयक्तिक काम नाही आहे. तुम्ही एका कंपनीला रिप्रेझेंट करताय आणि कंपनीचा मालक तिथे बसलाय आणि त्याचे पैसे मी काढून देईन. तुम्ही कंपनीच्या मालकाला सांगायला पाहिजे, मी कंपनीचा एम्प्लॉई आहे, मी काम करतो. मालक तिथे एसी रूम मध्ये बसणार आणि तुम्हाला तिथे हेलपट्या काढायला तुम्ही पैसे काढून द्यायचं, हे काम मी तर करणार पण नाही. कारण मी कंपनीच्या मालकांची जर कामं करायला लागलो तर मग जनता दरबार हा त्यांच्यासाठी नाही आहे. तुमचा वैयक्तिक पगार कंपनीकडे अडकला असेल तर मी काढून देऊ शकतो, पण कंपनीच्या फेवर मधलं काम मी कशाला करू? बरोबर आहे, कळलं तुम्हाला माझा अर्थ? आणि तुम्ही पर्सनली घेऊ नका की तुमचे पैसे डुबवले, कंपनीचे पैसे डुबले. कंपनी बघेल आणि तो बघेल. तुम्ही सांगायचं
प्रोटोकॉल प्रमाणे मी अपॉइंट केलं होतं, त्याने जर फसवलं असेल तर ती कंपनीने त्याला शोधायचं, वकील करायचे, त्याला काय शिक्षा द्यायची द्यायची. तुम्ही पर्सनल लेवलला फक्त अपॉइंट करण्याचं काम केलेलं आहे, म्हणजे तुमची काही संपूर्ण जबाबदारी होत नाही आणि ते तुमचा पगार पण कापू शकत नाही. कंपनी तुमचा जर पगार कापला किंवा तुमचं काही थांबवलं तर मला तुम्ही इन्व्हॉल्व करा, मग मी तुमच्या साईडने उभा राहील. तुमच्या अन्याय त्यावेळी मी होऊ देणार नाही, पण कंपनीच्या फेवरसाठी मी काम करणार नाही. कळलं? बरोबर आहे ना? धन्यवाद.